चला, वेलकम टू स्वप्नील सायस. आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. ठीक आहे. आणि आपला जो UPSCचा प्रवास आहे त्याची सुरुवात करूयात. सुरुवात नेहमी चांगली व्हायला पाहिजे आणि चांगली एका चांगल्या वाक्याने होऊ शकते. ठीक आहे. आणि ते आजचं वाक्य हे आहे: इट इज नॉट ऑलवेज द फास्टर ऑर द स्ट्रॉंगर हु विन्स, बट द मॅन हु बिलीव्स ही कॅन. एक मन आहे. ठीक आहे. ऍक्च्युली एका कवितेमधले, इंग्लिश मधले खूप छान कविता आहे, त्याच्यातला ही ओळ आहे. काय म्हटलंय की दरवेळेस असं आवश्यक नाही की जो फास्टर आहे किंवा जो स्ट्रॉंगर आहे, जो जास्त गतिशील आहे किंवा जास्त मजबूत आहे, जास्त शक्तिशाली आहे, तोच जिंकेल. दरवेळेस असं होत नाही. सहसा कोण जिंकतं माहितीये का? आयुष्यात म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीत म्हणा, कुठल्याही क्षेत्रात म्हणा, तर ज्या माणसाला स्वतःवर विश्वास असतो, जो हे मानतो की मी हे करू शकतो, तो जिंकतो. आपल्या UPSC MPSCच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त जे हुशार आहे, ज्याला 10वीत 90% होते, 12वीत 95% होते आणि गोल्ड मेडलिस्ट आहे आणि असं आहे तसं आहे, असं आवश्यक नाही की तोच ही परीक्षा पास हो. असेही कितीतरी उदाहरणं आहेत, बरेचशी उदाहरणं आहेत, की ज्या मुलांचं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये परफॉर्मन्स काही खूप चांगलं नव्हतं, तेही मुलं ही परीक्षा पास झाले आहेत, IAS झाले आहेत, IPS झाले आहेत. ठीक आहे. कारण काय? तर त्यांचा विश्वास होता स्वतःवर की मी करू शकतो. याच विश्वासाने या परीक्षेची तयारी करायची असते. आणि जो या विश्वासाने या परीक्षेची तयारी करतो, तो नक्की यशस्वी होतो. हुशारीचा, याचा त्याचा मागचं तुमचं काय रेकॉर्ड आहे, 10वीत किती टक्के होते, 12वीत किती होते आणि कॉलेजमध्ये तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये होते, गोल्ड मेडलिस्ट होते की नव्हते, काही फरक पडत नाही. तो सगळा आता भूतकाळ झाला. आता विश्वासाने प्रयत्न करा, नक्की यशस्वी व्हाल. चला, आजच्या टॉपिक्सला सुरुवात करूयात. सनद कायदा 1833, चार्टर ऍक्ट 1833. 1813 नंतर, बरोबर 20 वर्षानंतर हा कायदा आला. कारण काय? तुम्ही सांगू शकाल का? का बरं 20 वर्षानंतरच हा कायदा आला? कारण जसं की काल आपण चर्चा केली की ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ही भारतात तिचं जे व्यापारिक, राजकीय, प्रशासकीय कामं वगैरे ही जी करत होती, ही कंपनी भारतात एक व्यापारी कंपनी म्हणूनच आली होती. आणि येतानाच सुरुवातीला वर्ष 1600 मध्ये ज्यावेळेस ही भारतात आली ना, त्याच वेळेस हिला तिथले जे ब्रिटनचे जे राजा आहे, राणी आहे, यांनी हिला सनद दिली होती. सनद म्हणजे एक दस्तावेज आहे, एक प्रकारची परवानगी आहे, की ठीक आहे तुम्ही भारतात जा आणि व्यापार करा. सुरुवातीला हिला एकाधिकारशाही देण्यात आली होती, मक्तेदारी देण्यात आली होती, की ब्रिटनमधून, इंग्लंडमधून फक्त तुम्हीच असाल की जी भारतामध्ये व्यापार कराल. आम्ही ही परवानगी दुसऱ्या कुठल्याच कंपनीला देणार नाही. अगदी सुरुवातीला वर्ष 1600 मध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारतात, जसं जर तुम्ही बघितलं तर भारताच्या बहुतांश भागावर ज्यावेळेस मुघलांचं शासन होतं, त्यावेळेस ही कंपनी भारतात आली होती वर्ष 1600 मध्ये. आणि ही ती सनद घेऊन आली होती. आणि ती सनदीने मुघल बादशाह जो आहे त्यांना दाखवली की बघा, आमच्याकडे आमच्या देशाचे जी महाराणी आहे, महाराजा आहे, आमच्याकडे त्यांची सनद आहे. त्यांनी आम्हाला परवानगी दिली की भारतात येऊन व्यापार करायची. अशा पद्धतीने या कंपनीची भारतात सुरुवात झाली होती आणि मग ती कंटिन्यू झाली, ती पद्धत जी आहे. दर ठराविक कालावधीनंतर ब्रिटनचे जे कोणी राजे महाराजे असायचे आणि नंतर तिथली संसद ही या कंपनीला परवानगी द्यायची, सनद म्हणून एक दस्तावेज बनवायचे. नंतर असं झालं की दर 20 वर्षांना, की ठीक आहे पुढचे 20 वर्षांसाठी ही तरतूद राहील. मग ते 20 वर्ष संपायला आले की परत एक दुसरी सनद द्यायची, की ठीक आहे आता इथून पुढच्या 20 वर्षांसाठी या अटी शर्ती राहतील. तुम्हाला भारतात व्यापार करायचा आहे, तुम्हाला भारतात आपलं शासन करायचं आहे, ठीक आहे करा, या अटी शर्ती राहतील. म्हणून तुम्ही बघा 1813 मध्ये सनद देण्यात आली. त्याच्यानंतर परत पुढचे 20 वर्ष 1793 पासून तुम्ही बघा, पहिला सनद कायदा जो आहे 1793 मध्ये झाला. मग त्याच्या 20 वर्षानंतर 1813 मध्ये परत दुसऱ्यांदा सनद देण्यात आली.
आता या सनदी कोण देत आहेत? आता हे ब्रिटनचे महाराजा महाराणी देत आहे. आता ब्रिटिश संसद देत आहे. कायदा करून त्यांना सनद देत आहे. नुसती सनद नाहीये, नुसता कुठला तरी दस्तावेज आहे, काहीतरी त्याच्यावर लिहिलंय आणि ब्रिटनच्या राजाने राणीने त्याच्यावर सिक्का मारला, सही केली, असं नाहीये. आता आता ब्रिटिश संसद याच्यामध्ये आली आहे. आता हे सनदी जे आहे या ब्रिटिश संसदेमधून पारित होत आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात येत आहे आणि त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे भारतात या गोष्टी लागू करणं. तशीच ही सनद जी आहे किंवा हा जो सनद कायदा आहे 1833 मध्ये, चार्टर ऍक्ट 1833, याच्यामध्ये काय आहेत बघा तरतुदी. बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आपण बघितलं की पहिले ब्रिटिशांचे जे 3 मोठे प्रांत होते, या 3 मोठ्या वसाहती होत्या भारतामध्ये, बॉम्बेमध्ये, मद्रासमध्ये आणि बंगालमध्ये. यांनी काय केलं की बंगालची जी यांची ती वखार होती किंवा जी ती ब्रिटिश वसाहत होती, त्या भागावर यांचं जे शासन होतं हे त्यावेळेस सगळ्यात प्रमुख होतं बाकी दोन्ही. आणि सर्वात महत्वाचं पण ते होतं, व्यापारिक दृष्ट्या पण महत्वाचं होतं, आर्थिक दृष्ट्या पण महत्वाचं होतं. आणि तुम्ही बघा, खरं म्हटलं तर ब्रिटिश साम्राज्याचा जो पाया जो आहे तो बंगालपासून रचला गेला. भारतात ही कंपनी आल्यानंतर ज्या महत्वाच्या लढाई यांनी लढल्या आपलं शासन प्रस्थापित करण्यासाठी, त्या प्रांतात लढल्या, बंगालमध्ये. प्लासीची लढाई 1757 मध्ये, बक्सरची लढाई, हे बंगाल प्रांताचे इथे लढल्या गेल्या. यांनी जे मुघल बादशाला जे हरवलं बक्सरच्या लढाईमध्ये, तिथून खरं म्हटलं ज्या कंपनीचा पूर्ण भारतात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हे कुठे घडलं? बंगालमध्ये घडलं. आणि म्हणून जरी हे तिन्ही प्रांत या ईस्ट इंडिया कंपनीचे असले, त्याच्या अधिपत्याखाली असले, तरी यांच्या नजरेत आणि ब्रिटिश सरकारच्या नजरेत सर्वात महत्वाचं काय होतं तर बंगाल. आणि म्हणून तुम्ही बघा, पहिले यांनी काय केलं, हे तिन्ही प्रांतांचे जे प्रमुख होते हे गव्हर्नर होते. नंतर यांनी बंगालच्या गव्हर्नरचा दर्जा उंचावला आणि त्याला गव्हर्नर जनरल केलं, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. आता बघा या सनद कायद्यामध्ये यांनी काय केलंय, आता तो जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला, म्हणजे त्याचा दर्जा अजून उंचावला. आणि हे बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर होते यांचा दर्जा अजून त्याच्यापेक्षा कमी झाला, कारण तो आता पूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला. पहिले फक्त बंगालचा गव्हर्नर जनरल होता, त्याचा दर्जा या दोघांपेक्षा वरच होता, पण आता तर त्याला अधिकारिकरित्या हा दर्जा देण्यात आला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विलियम बेंटिक. जे हे चित्रामध्ये व्यक्ती दिसत आहेत हे आहेत लॉर्ड विलियम बेंटिक, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ईस्ट इंडिया कंपनीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरचे विधायी अधिकार काढून घेतले. म्हणजे आता बॉम्बे आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत हे कायदे बनवू शकणार नाही. कायदे बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडियालाच असेल. हे बंगालचे आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहे यांचं काम होतं फक्त त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं आपापल्या प्रांतामध्ये. हे कायदे नव्हते बनवू शकत, आता त्यांचा तो अधिकार काढून टाकला. म्हणजे ही जी केंद्रीकरणाची जी प्रोसेस होती, केंद्रीकरणाची जी प्रक्रिया होती तिला आता अजून गती मिळाली आहे. केंद्रीकरण म्हणजे काय की सत्ता जी आहे किंवा अधिकार जी आहे किंवा शक्ती जी आहे तिला एका ठिकाणी कुठेतरी केंद्रित कर. आता हे कोणामध्ये केंद्रित केलं जात आहे? हा जो भारताचा गव्हर्नर जनरल जो आहे याच्यामध्ये शक्तींचं केंद्रीकरण होत आहे. याला केंद्रीकरण म्हणतात किंवा सेंट्रलायझेशन म्हणतात. पुढे हे शब्द आपण बरेचदा वापरणार आहोत, म्हणून ही संकल्पना लक्षात घेऊन घ्या की केंद्रीकरण म्हणजे काय असतं, सेंट्रलायझेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर शक्ती जी आहे किंवा अधिकार जी आहे तिचं कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणी तिला संचित करणं याला केंद्रीकरण म्हटलं जातं, सेंट्रलायझेशन म्हटलं जातं. आता या कायद्यामुळे बघा काय होत आहे, सनद कायदा 1833 जो आहे याच्यामुळे काय होतंय की विधायी अधिकार जे आहे, लेजिस्लेटिव्ह पॉवर, कायदे बनवण्याचे अधिकार जे आहे हे फक्त कोणाला देण्यात आलं तर भारताच्या गव्हर्नर जनरलला. म्हणजेच काय तर लेजिस्लेटिव्ह पॉवरचं सेंट्रलायझेशन कुठे होत आहे
गव्हर्नर जनरल ऑफ इंडियामध्ये. त्याच्यानंतर बघा पुढची तरतूद काय होती. कंपनीचे भारतातील प्रदेश यांना काय म्हटलं गेलंय बघा या कायद्यामध्ये. इंग्लंडचा राजा, त्याचे वारस आणि उत्तराधिकारी यांच्या विश्वासात आहे. म्हणजे बघा आता ब्रिटिश सरकार काय करतंय. ही ईस्ट इंडिया कंपनी खाजगी कंपनी आहे, ही काही सरकारी कंपनी नाहीये, प्रायव्हेट कंपनी आहे ही. पण आता यांनी या कायद्यामध्ये काय म्हटलंय बघा, की ह्या कंपनीचा जो भारतातील प्रदेश जो आहे, म्हणजे भारतातल्या त्या प्रदेशावर जिच्या वर या कंपनीचं शासन आहे, ही कंपनी राज्य करते, हा प्रदेश, ही कंपनी जी आहे ईस्ट इंडिया कंपनी, ही कोणाच्या वतीने सांभाळत आहे, हे कोणाचा प्रतिनिधी म्हणून सांभाळत आहे, तर इंग्लंडचा राजा, जो कोणी इंग्लंडचा राजा आहे त्याचा फक्त प्रतिनिधी म्हणून ही ईस्ट इंडिया कंपनी त्या भारतातल्या प्रदेशावर राज्य करत आहे. हिचं स्वतःचं राज्य नाहीये ते. आणि जेव्हा तो राजा नसेल, समजा उद्या त्या राजाला काही झालं, तो म्हातारा झाला, वृद्धत्काळाने त्याचा मृत्यू झाला, काही झाला, मग काय, तर त्याचे जे वारस असतील किंवा आणि उत्तराधिकारी असतील, हे मालक होतील. म्हणजे सरळ सरळ काय केलंय त्यांनी, कंपनीची जी मालकी आहे तिच्या भारतातील प्रदेशावर ती संपवली. तुम्ही बघा सुरुवातीला जो नियामक कायदा होता 1773चा, त्याच्यात त्यांनी काय म्हटलं होतं, त्या कायद्यामध्ये त्यांनी शब्द वापरला होता ब्रिटिश पोझेशन. म्हणजे कंपनीच्या अधिपत्याखालील जी भारताचा जो भूभाग आहे, जी भारताची जमीन आहे, ते काय आहे, तर ब्रिटिश संपत्ती आहे. ठीक आहे, फक्त तेवढंच बोलले होते. ब्रिटनचा राजा असेल, त्याचे वारस असतील, त्याचे मालक, असं काही बोलले नव्हते. आता डायरेक्टली बोलले. आता डायरेक्टली त्यांनी या कायद्यामध्ये तसं नमूद केलंय, की ही ईस्ट इंडिया कंपनी फक्त ब्रिटनच्या राजाच्या वतीने भारतावर राज्य करत आहे, हिचं स्वतःच इथे काही नाहीये. उद्या तो राजा नसेल तर याचे मालक कोण होतील, त्याचे वारस, त्याचे वंशज जे आहे, हे याचे मालक होतील. ईस्ट इंडिया कंपनीचं काही नाहीये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघा हळूहळू ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून गोष्टी काढून घेतल्या जात आहे. आणि कोणाकडे देण्यात येत आहे, तर ब्रिटिश सरकारकडे, तिथल्या राजाकडे. ठीक आहे. नागरिक सेवकांच्या निवडीसाठी खुली स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न या कायद्यामध्ये करण्यात आला. ही ईस्ट इंडिया कंपनी होती, जे बरेचसे अधिकारी होते, नागरी सेवांचं काम करत होते. जसं आता IAS IPS अधिकारी काम करतात, तशी त्यावेळेस या ईस्ट इंडिया कंपनीचे जे सेवक होते, इथले जे कर्मचारी होते, अधिकारी होते, ते हे काम करत होते. पण यांना त्याचं ट्रेनिंग मिळालं होतं का? नाही. कारण ही कंपनी काय होती, ही व्यापारी कंपनी होती, ही व्यापार करायची. आता हे लोक काय करायचे, जेव्हा भारतात हिने शासन प्रस्थापित केलं, त्याचा विस्तार करायला सुरुवात केली, आता हिला नागरी सेवकांची गरज वाटू लागली. हे लोक सुरुवातीला काय करायचे माहितीये का, हे जे ब्रिटन मधले जे रिटायर्ड वगैरे झालेले जे नागरी सेवक होते, सिव्हिल सर्वंट्स होते, यांना नोकरीवर घ्यायचे आणि भारतात आणायचे. पण जसं जसं याचा विस्तार व्हायला लागला, यांना जास्त माणसांची गरज वाटू लागली हे प्रशासन वगैरे सांभाळण्यासाठी, तर यांच्याकडे तेवढा पुरवठा नव्हता. मग काय व्हायचं, कोणालाही ज्याला अनुभव नाहीये, काही नाही, त्यालाही आणून बसवायचं नागरी सेवक म्हणून. आणि बहुतांश हे जे कंपनीचे जे लोक होते, ही कंपनी व्यापारी होती. इथल्या लोकांचा जो माइंडसेट जो होता, प्रवृत्ती जी होती, ती व्यापारी प्रवृत्तीच होती आणि भयानक पद्धतीने भ्रष्टाचार करायचे. आणि हे सगळ्यांच्या लक्षात येत होतं. ब्रिटनमध्ये पण, ब्रिटनचे जे लोक आहेत, तिथली सरकार आहे, तिथली संसद आहे, तिथला राजा आहे, सगळ्यांच्या लक्षात येत होतं की ही ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये, इथे जे लोक आहेत, भयानक पद्धतीने भ्रष्टाचार करतात. म्हणून ही एक तरतूद टाकण्यात आली होती की ठीक आहे, तुम्हाला लोकांची गरज आहे ना, नागरी सेवकांची गरज आहे ना, मग एक काम करा, तुम्ही भारतातच परीक्षा घ्या ना, खुली स्पर्धा घ्या. हे असं नाही काहीतरी लगेबाजी करून नोकरीवर लागायचं, असं नाही. तुम्ही खुल्या पद्धतीने स्पर्धा घ्या, ओपन कॉम्पिटिशन, पारदर्शक पद्धतीने तुम्ही परीक्षा घ्या. जी काही तुमची निवड प्रक्रिया आहे, त्या निवड प्रक्रियेने लोकांची भरती करा. पण या ईस्ट इंडिया कंपनीने याला मात्र प्रखर विरोध केला, या तरतुदीला. आणि त्या विरोधामुळे नंतर एक सुधारणा कायदा पारित करून ही तरतूद या कायद्यातून काढून टाकण्यात आली. ही तरतूद लागू झाली नाही.
ईस्ट इंडिया कंपनीने विरोध का केला? साहजिक आहे, त्यांना आपल्याच मर्जीतले लोक प्रशासनामध्ये त्यांना घ्यायचं नव्हतं, अधिकारी वगैरे म्हणून. कारण यांच्यामध्ये एक रेशियल सुपिरियरिटी होती, वांशिक श्रेष्ठता. आमचा वंश, आम्ही जे गोरे लोक आहोत, व्हाईट रेस जी आहे आमची, ही श्रेष्ठ आहे. हे भारतीय लोक जे आहेत ते आमच्यापेक्षा कनिष्ठ आहे, यांचा वंश आमच्यापेक्षा कनिष्ठ आहे, यांच्यामध्ये सभ्यता नाहीये, सिव्हिलायझेशन नाही यांचं, किंवा सिव्हिलायझेशन व्हॅल्यूज पुअर आहेत यांच्या. आमचं इंग्लंडचं सिव्हिलायझेशन बघा, आम्ही किती चांगले स्वच्छ कपडे घालतो, आम्ही चमच्याने खातो, आम्हाला टेबल एटिकेट्स माहिती आहेत, टेबलवर डायनिंग टेबलवर बसायचं कसं, जेवायचं कसं, हे या भारतीयांना काहीच माहिती नाही. अनपढ गवार आहे, कपडे घालायचं यांना माहिती नाहीये, नीट जेवायचं कसं माहिती नाही, चमच्याने नाही, हाताने खातात. अजूनही तुम्ही जर विदेशात कधी कुठे गेलात, स्पेशली युरोपमध्ये वगैरे, आणि तुम्ही जर तिथे हाताने जेवलात ना, जी आपल्या भारतात खूप कॉमन गोष्ट आहे, आपण सगळेच हाताने जेवतो. जर तुम्ही या पाश्चिमात्य देशात किंवा अमेरिकेमध्ये वगैरे गेलात, तिथल्या लोकांना ते खूप विचित्र वाटतं. हाताने जेवतो, अन्न हातात घेतो आणि मग तोंडात टाकतो, छी. आपण असंच जेवतो, आपल्याला त्याच्यात वाईट नाही वाटत, आपल्याला घाण नाही वाटत. ही आपली पद्धत आहे. बरेचदा आपण घरी खाली मांडी घालून बसतो, खाली चटेवर बसून जेवतो आपण, आपल्याला आवडतं ते. तिथे जर कोणी बघितलं असं खाली बसून जेवतोय, त्यांना काय भिकारड्यासारखे कामं करतात, कारण हे त्यांच्यामध्ये आधीपासून आहे त्या गोष्टी. त्यांना असं वाटतं हे जे आपण, आपला जो दृष्टिकोन आहे हाच बरोबर आहे, आणि हे त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीमध्येही होता, आणि म्हणून त्यांनी विरोध केला. कुठेतरी ही रेशियल सुपिरियरिटीचं पण कारण होतं, की आम्ही गोरे लोक, आम्ही पांढरे लोक जे आहोत, व्हाईट रेस, आम्ही श्रेष्ठ आहेत. हे भारतीय लोक जे आहे, यांचा जो वंश आहे हा कनिष्ठ आहे, हा आपल्यापेक्षा खालचा आहे. मग यांना प्रशासकीय सेवेमध्ये कसं घ्यायचं, यांना हे मोठमोठे पद कशी द्यायची, हे विरोध करण्यामागचं एक कारण हेही होतं. दुसरी गोष्ट, जर भारतीय प्रशासनामध्ये आले असते तर कुठेतरी यांचा जो भ्रष्टाचार जो सुरू होता मोठ्या प्रमाणात, तो उघडकीस आला असता भारतीयांपुढे. भारतीयांना कळालं असतं, अरे एवढा कर आपल्याकडून घेतात, एवढे पैसे जमा होतात, आणि आपल्यासाठी काय खर्च करताय, काहीच नाही. आपल्या शिक्षणासाठी काय खर्च करताय, काहीच नाही. आपल्या आरोग्यासाठी काय खर्च करताय, काहीच नाही. आपल्या इथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काय खर्च करताय, काहीच नाही. सगळा पैसा तिकडे इंग्लंडमध्ये घेऊन जातात. एकतर हे ईस्ट इंडिया कंपनीचं करप्शन, भ्रष्टाचार, आणि दुसरं हे जे इकॉनॉमिक ड्रेन जी सुरू होती ना, आर्थिक शोषण भारताचं, हे उघडकीस आलं असतं, आणि यांना ते नको होतं. म्हणून पण त्यांनी विरोध केला, आणि ब्रिटिश सरकारने मान्य केलं की नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही तर भ्रष्टाचार करताय, पण आम्ही ब्रिटनची सरकार, आम्ही तर भारताचं सरसर शोषण करतोय, आर्थिक शोषण, सामाजिक शोषण, प्रत्येक बाबतीत आम्ही शोषण करतोय. उद्या जर भारतीय लोक प्रशासनात आले तर आपलं सगळे हे पितळ जे आहे हे उघडं पडेल. म्हणून त्यांनी म्हटलेलं नाही, ठीक आहे ठीक आहे, आम्ही सुधारणा कायदा पारित करतो आणि ही तरतूद मागे घेतो, आणि ही तरतूद मागे घेण्यात आली. त्याच्यामुळे ही तरतूद जी आहे खुल्या स्पर्धेची वगैरे, ही लागू झाली नाही. तर असा या ज्या ठळक बाबी आहेत सनद कायदा 1833 मधल्या. त्याच्यानंतर पुढचा जो कायदा पारित करण्यात आला तो म्हणजे सनद कायदा 1853, पुन्हा 20 वर्षानंतर. कारण 1833 मध्ये पण परत ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाचा जो आहे परवानगी देण्यात आली. तुम्ही 20 वर्ष भारतासोबत व्यापार करा, तिथे शासन करा, काय तिथे प्रशासकीय व्यवस्था बसवायची आहे ती बसवा, फक्त थोडे हे आमचे मुद्दे लक्षात घ्या आणि तुम्ही तुमचं करा, अशा प्रकारचा तो दस्तावेज होता. आता 1853 मध्ये 20 वर्ष संपत आले होते, त्याच्यामुळे ब्रिटिश संसदेने परत एक सनद कायदा पारित केला 1853, चार्टर ऍक्ट 1853. याच्यामधली पहिली महत्वाची तरतूद बघा काय, प्रथमच गव्हर्नर जनरलची काउन्सिल, गव्हर्नर जनरल काउन्सिलची विधिविषयक आणि कार्यकारी कार्ये विभक्त केली. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता, मग त्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पूर्ण भारतातलं जे हे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार जो आहे त्याच्यासाठी जो जबाबदार होता, त्याच्या अधिकार क्षेत्रात ते येत होतं.
मग प्रश्न असा होता की एकटा माणूस सर्व कसं बघणार आहे? शक्यच नाही. आपण म्हणतो की पंतप्रधान देश चालवतात. एकटे चालवतात का? नाही, शक्यच नाही. मुख्यमंत्री राज्य चालवतो. एकटा माणूस राज्य चालवू शकतो का? नाही. मग काय करतात? वेगवेगळे मंत्री नेमतात. वेगवेगळे मंत्रालय बनवण्यात आलेले आहेत. गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, हे मंत्रालय, ते मंत्रालय. त्या मंत्रालयाच्या आत पण वेगवेगळे विभाग बनवण्यात आले. वेगवेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. कारण साधं तुम्ही एक मंत्रालय जरी म्हटलं, उदाहरणार्थ गृह मंत्रालय जरी तुम्ही म्हटलं, तरी त्याला खूप काम असतं. एकटा गृहमंत्री नाही बघू शकत ते सगळं. मग काय केलं? वेगवेगळे विभाग बनवण्यात आले. अशा पद्धतीने हे कामाचं वाटप केलं जातं. मग यांनी पण तसंच केलं. ईस्ट इंडिया कंपनीचं जे भारतातलं शासन आहे, त्याच्यासाठी जबाबदार कोण असेल? तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, भारताचा गव्हर्नर जनरल. मग त्याला मदत करायसाठी एक परिषदेची स्थापना करण्यात आली, एक काउन्सिलची स्थापना करण्यात आली. आणि ही काउन्सिल सगळेच कामं बघेल. कायदे बनवायचे तेही बघेल, प्रशासकीय कामं आहेत तेही बघेल, राजकीय कामं आहेत तेही बघेल. एखाद्या भारतातल्या राजासोबत कुठला करार करायचा आहे, काय करायचं आहे तेही हेच बघेल. लढाई लढायची आहे, लष्करी कामं जे आहेत तेही हेच बघेल. मग आता ब्रिटिश संसदेने काय म्हटलं? एक काम करा, एवढं जास्त लोड घेऊ नका. हे जी गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे, याच्या कामांचं त्यांनी वर्गीकरण केलं. 2 मोठे वर्ग बनवले. विधी विषयक, लेजिस्लेटिव्ह, म्हणजे जिथे कायदे वगैरे बनवण्याचं काम आहे ते, हा एक वर्ग असेल. आणि दुसरा वर्ग काय असेल? कार्यकारी कामे, एक्झिक्युटिव्ह. अधिकाऱ्यांची लोकांची निवड करायची आहे सेवेमध्ये, त्यांची नियुक्ती करायची आहे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे, प्रमोशन्स करायचे आहेत, ट्रान्सफर करायचे आहे त्यांचं. हे सगळे जे आहे एक्झिक्युटिव्ह काम आहेत. कुठे रस्ता बांधायचा आहे, पूल बांधायचा आहे, रेल्वे बनवायची आहे, अजून जे काही आहे हे प्रशासकीय कामांमध्ये येतं, कार्यकारी कामांमध्ये येतं. सॉरी, एक्झिक्युटिव्ह वर्क हे हा दुसरा वर्ग असेल. म्हणजेच काय, तर गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे हिच्या कामांचं वर्गीकरण करण्यात आलं. विधिविषयक कामे आणि कार्यकारी कामे. ठीक आहे. दुसरं या कायद्या जे विधिविषयक कामं करण्यासाठी जी गव्हर्नर जनरलची जी परिषद आहे, जिला विधी परिषद किंवा विधान परिषद किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, याच्यामध्ये 6 नवीन सदस्य टाकले. ऑलरेडी सुरुवातीला जे असतील ते असतील. 6 नवीन सदस्य याच्यामध्ये असले पाहिजे, अशी तरतूद या कायद्यामध्ये होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा प्रणाली जी आहे, त्याची तरतूद फायनली आता करण्यात आली. आणि ही खुली स्पर्धा कशा पद्धतीने होईल, त्याच्यावर शिफारशी करण्यासाठी लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, जिचं नाव होतं मेकॉले समिती. 1854 मध्ये ही समिती अस्तित्वात आली. म्हणजे बघा, 1833 मध्ये प्रयत्न करण्यात आला खुली स्पर्धा असण्याचा, पण या ईस्ट इंडिया कंपनीने, ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या शेअर होल्डर्सनी तिथे जे इंग्लंडमध्ये जे बसले होते, त्यांनी विरोध केला. त्याच्यामुळे ब्रिटिश संसदेने ती तरतूद जी आहे ती खोडून काढली. पण परत आता यावेळेस त्यांनी ती तरतूद टाकली. यावेळेसही ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होता, असं नव्हतं की त्यांचा विरोध नव्हता. पण यावेळेस ब्रिटन मधल्या लोकांचं, ब्रिटिश सरकारचं जनमत जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीच्या खूप विरोधात गेलं होतं. म्हणजे त्यांच्या नजरेत आता ईस्ट इंडिया कंपनी जी आहे हिची इमेज एवढी चांगली राहिली नव्हती. आणि याला जबाबदार पण ईस्ट इंडिया कंपनीच होती, तिथले अधिकारी होते. कारण हे लोक भयानक प्रमाणात भ्रष्टाचार करत होते. भारतीयांमध्ये असंतोष वाढत चालला होता. बरेचसे लहान मोठे उठाव जे आहे हे या मागच्या 20 वर्षाच्या दरम्यान घडले होते. आणि त्याच्यातून कुठेतरी या इंग्लंडच्या लोकांच्या मनात, ब्रिटिश सरकारच्या मनात हे आलं होतं की नाही, ईस्ट इंडिया कंपनीवर आळा घालणं आवश्यक आहे. आणि तो आळा घालायचा कसा? मग भारतीयांना सामील करा हिच्या कारभारामध्ये, हिच्या प्रशासनामध्ये. आता जर फक्त यांनी ईस्ट इंडिया कंपनीला म्हटलं असतं की तुम्ही एक काम करा, तुमचे जेवढे कर्मचारी आहे भारतात त्याच्यातले 20% 30% भारतीय असू द्या. ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं असतं माहितीये का? आपल्या मर्जीतले जे लोक आहेत त्यांना घेतलं आणि ते घेतानाही भ्रष्टाचार केला असता. त्यांच्याकडून आपण काय म्हणतो त्याला, रिश्वत, लाच घेतली असती आणि अशाच लोकांना घेतलं असतं.
जे आपल्या मर्जीतले आहेत, जे आपल्याला पैसे देऊ शकतात. आणि म्हणून त्यांना ते नको होतं. म्हणून त्यांनी काय म्हटलं ब्रिटिश संसदेने, की खुली स्पर्धा घ्या. तुम्ही काढा एक ऍडव्हर्टाइजमेंट की आम्ही इतक्या पदांसाठी भरती करतोय लोकांची, ही भरती प्रक्रिया असेल, या ठिकाणी भरती होईल आणि जे लोक येतील त्यांची व्यवस्थित पद्धतीने तपासणी करून त्यांची भरती घ्या पात्रतेच्या निकषावर. जो पैसा देऊ शकतो त्याचीच निवड करू, जो पैसे देऊ शकत नाही त्याची करणार नाही, असं नाही. पारदर्शक पद्धतीने घ्या. अशा पद्धतीचं ही तरतूद याच्यात करण्यात आली होती. आणि मग ती पद्धत काय असेल, परीक्षा घेतली जाईल, कशी असेल परीक्षा, कुठे घेतल्या जाईल, कितीदा घेतल्या जाईल, वगैरे वगैरे, त्याच्यासाठी वयाचे निकष काय असतील, या सगळ्या गोष्टींवर शिफारस करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली, मॅकॉले समिती. हे जे थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले जे आहे हे त्या समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाचा विस्तार, म्हणजे यांनी म्हटलं की ठीक आहे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचं शासन राहील, परंतु निश्चित वेळ मर्यादा नाही. आता यांनी नाही म्हटलं की पुढच्या 20 वर्षांसाठी. पहिले कसं म्हणायचे की पुढच्या 20 वर्षांसाठी ईस्ट इंडिया कंपनीचं भारतात शासन राहील, वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जायच्या. आता नाही म्हटलं यांनी. म्हणजेच काय, कुठेतरी हा कंपनीसाठी इशारा होता की तुमचं भारतातलं जे शासन आहे, जी सत्ता आहे भारतातली, ही कधीही संपवून टाकता येऊ शकते. हा इशारा होता ईस्ट इंडिया कंपनीला. हे या सनद कायदा जो आहे 1853चा, याचा सगळ्यात महत्वाचा जे मी म्हणेल की घटक जो होता, जी तरतूद होती, ती म्हणजे ही होती की ईस्ट इंडिया कंपनीला इशारा देण्यात आला होता, स्पष्ट इशारा देण्यात आला होता की आम्ही कधीही तुमची भारतातली सत्ता तुमच्या हातातून काढून घेऊ शकतो. ठीक आहे. आणि फार नजीकच्या काळात ते झालंच. त्याच्यानंतर पुढची महत्वाची तरतूद काय होती की प्रथमच भारतीय विधान परिषदेत स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. पहिले काय बघा, भारतीय विधान परिषद आणि ही जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे गव्हर्नर जनरलची, ही एकच गोष्ट आहे. गव्हर्नर जनरलची जी विधिविषयक परिषद होती त्याचंच रूपांतर नंतर भारतीय विधान परिषदेत झालं, इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. नंतर हीच भारताची संसद बनली स्वातंत्र्यानंतर. म्हणजे तुम्ही बघा या संस्थेचा उगम कसा आहे, तर गव्हर्नर जनरलची विधिविषयक परिषद किंवा विधी परिषद किंवा विधान परिषद, यालाच नंतर नाव असं देण्यात आलं की भारतीय विधान परिषद. कारण ही पूर्ण भारतासाठी कायदे बनवायची. इनी बनवलेले कायदे बंगाल प्रांतातील लागू व्हायचे, बॉम्बे प्रांतातील लागू व्हायचे, मद्रास प्रांतातील लागू व्हायचे आणि इतर प्रांतातील लागू व्हायचे. जे कुठल्या ब्रिटिश आधिपत्याखालचे जे प्रांत होते तिथेच लागू व्हायचे. म्हणून मग हिला नंतर म्हटलं जाऊ लागलं की भारतीय विधान परिषद. ठीक आहे. आता पहिल्यांदाच काय केलं यांनी भारतीय विधान परिषदेमध्ये, पहिले फक्त काय होतं, जे केंद्रीय पातळीवरचे लोक आहेत म्हणजे गव्हर्नर जनरल आणि त्याच्या जे आसपासचे जे अधिकारी आहेत हे त्याच्यामध्ये असायचे. आता यांनी काय केलं की स्थानिक प्रतिनिधित्व म्हणजे बाकीचे पण जे प्रांत आहेत यांना पण आता त्याच्यामध्ये जागा द्यायला सुरुवात केली. जसं की मुंबई किंवा बॉम्बे म्हणा, त्या काळात त्याला बॉम्बे म्हटलं जायचं, बंगाल, मद्रास आणि आग्रा, हे जे स्थानिक प्रांत होते, लोकल गव्हर्नमेंट होते, यांनाही त्याच्यामध्ये जागा देण्यात आली. प्रत्येक ठिकाणाहून एक प्रतिनिधी तिथे जाणार. म्हणजे बॉम्बेचा एक प्रतिनिधी त्याच्यात असेल भारतीय विधान परिषदेमध्ये, बंगालचा एक प्रतिनिधी असेल, मद्रासचा एक प्रतिनिधी असेल आणि आग्रा हा नवीन प्रांत झाला होता त्यावेळेस, तर आग्र्याचा एक प्रतिनिधी असेल. असे 4 प्रतिनिधी हे त्याच्यात असतील. अशी पण तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 1857 मध्ये आपल्याला माहितीये की एक मोठा उठाव घडून आला या ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाविरुद्ध. आणि त्याच्यानंतर काय झालं, या 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये ब्रिटिश संसदेने कायदा पारित केला आणि या ईस्ट इंडिया कंपनीचं जे शासन आहे हे आपल्या हातात घेऊन घेतलं.
म्हणजे आता भारतावर राज्य ईस्ट इंडिया कंपनी नाही करणार, आता डायरेक्ट ब्रिटिश सरकार करेल. जे इंग्लंड मधलं जे ब्रिटिश सरकार आहे हे डायरेक्ट आता भारतावर शासन करेल. भारत जो आहे याच्यावर आता डायरेक्ट मालकी स्थापन झाली, किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणा की इंग्लंडचा जो राजा होता किंवा तिथलं जे राजघराणं होतं त्याचं शासन डायरेक्ट भारतावर स्थापन झालं. 1857 तो उठाव झाला. त्याच्यानंतर 1858 ब्रिटिश संसदेने कायदा पारित केला. काय कायदा आहे, त्याच्यात काय तरतुदी आहे ते आपण बघूयात पुढे. आणि डायरेक्ट आता ब्रिटिश राजघराण्याचं शासन स्थापन झालं. आणि तुम्ही कदाचित शाळेत हे वाचलं असेल, ऐकलं असेल, शिकवण्यात आलंय आपल्याला, क्वीन विक्टोरियाज डिक्लरेशन, राणी विक्टोरियाची घोषणा. ही आहे ती विक्टोरिया जिच्याबद्दल आपण आतापर्यंत ऐकत आलोय, फक्त वाचत आलोय. त्यांचा मुद्दा म्हणून मी इथे फोटो लावला, बघून घ्या. या होत्या त्या. यांचं पूर्ण नाव होतं अलेक्झांड्रिना विक्टोरिया. या त्यावेळेस इंग्लंडच्या राणी होत्या. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये त्यावेळेस म्हणजे लोकशाही पण होती आणि तिथलं राजघराणं पण होतं. आधी तसंच आहे, इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, तिथे संसद आहे, पंतप्रधान आहे, सगळं आहे. पण तिथला जो राज्याचा प्रमुख जो आहे तो इंग्लंडचा राजा असतो. जसं आपल्या इथे राष्ट्रपती असतात तसं तिथे इंग्लंडचा राजा असतो. राजा म्हणा, राणी म्हणा, जो कोणी असेल. तिथे असं काही नाही की फक्त पुरुषच तिथला हे राजा बनू शकतो, असं काही नाहीये. त्यांच्या इतिहासात बरेचदा महिला पण तिथल्या राजघराण्यातील प्रमुख बनलेल्या आहेत. ही होती त्यावेळेस अलेक्झांड्रिना विक्टोरिया. आणि इने ती घोषणा केली होती 1858 मध्ये, की आता ईस्ट इंडिया कंपनीचं भारतातलं शासन जे आहे हे संपुष्टात येत आहे आणि आता माझं शासन तिथे लागू होईल. आणि मग तिने बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण बोलल्या होत्या, की आम्ही भारतीयांच्या विकासासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी आम्ही प्रयत्न करू. जसे हे इंग्लंडचे लोक माझे आपले लोक आहेत, तसे भारतातले पण लोक माझे आपले आहेत, माझी प्रजा आहे, त्यांच्यासाठी आम्ही कार्य करू, वगैरे वगैरे छान काही गोष्टी बोलल्या होत्या. ठीक आहे. आणि इथून सुरू झालं आता ब्रिटिश राजघराण्याचं शासन भारतावर. ईस्ट इंडिया कंपनी आता गेली बाहेर. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1858. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. काय आहे बघा याच्यातल्या तरतुदी. तर सर्वात पहिले लक्षात घ्या की हा कायदा 1857 मध्ये जो उठाव झाला होता ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध, ज्याला काही इतिहास तज्ञ शिपायांचं बंड पण म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं विशेष म्हणजे हे जे पाश्चिमात्य जे विचारवंत वगैरे जे आहे, स्कॉलर्स वगैरे, हेला शिपायाचं बंड म्हणतात. कारण यांचं म्हणणं होतं की बेसिकली काही भारतीय लोक सगळे काही ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध गेले नव्हते. फक्त जे शिपाई होते, जे ऑलरेडी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत होते, त्या शिपायानेच उठाव केला होता, बंड केला होता. ते उठाव पण म्हणत नाही याला. उठाव म्हणजे अपरायझिंग इंग्लिशमध्ये ज्याला ते म्हणतात, हे अपरायझिंग वगैरे काही नव्हतं, हा बंड होता, रिवोल्ट होता. काहीतरी शिपायांच्या तक्रारी होत्या म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बंड केलं, तर हे याला बंड म्हणतात. जे काही असेल आपण ते नंतर इतिहासाचे याच्यात बघणार आहोत डिटेलमध्ये. हा बंड होता की उठाव होता, याला काय म्हणणं योग्य ठरेल. काही लोकांनी यांना स्वातंत्र्याची पहिली लढाई पण म्हटलं आहे. काय योग्य ठरेल हे आपण त्यावेळेस बघू. आता फक्त लक्षात घ्या की हा कायदा का पारित करण्यात आला होता, कारण याच्या आदल्याच वर्षी 1857 मध्ये एक मोठा सैनिकांचा बंड झाला होता ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध. तुम्ही मंगल पांडेंचं वगैरे नाव ऐकलं असेल, त्यांच्याबद्दल वाचलं असेल. ठीक आहे, तेच आहे हे. त्याच्यानंतर या कायद्याला अजून एक नाव दिलंय, भारताच्या चांगल्या सरकारसाठी कायदा, ऍक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बेसिकली ब्रिटिश संसदेला सांगायचं होतं की हे ईस्ट इंडिया कंपनी आतापर्यंत जे भारतात केलं हे काही चांगलं गव्हर्नमेंट नव्हतं. गव्हर्नमेंट तर होतं, शासन तर होतं ईस्ट इंडिया कंपनीचं, पण हे चांगलं नव्हतं. म्हणून आम्ही त्याला आता काढून टाकतोय आणि त्याच्याऐवजी आता आम्ही चांगलं शासन भारतात स्थापन करणार आहोत. हा याच्या मागचा हेतू होता. म्हणून याला हे म्हटलं जायचं भारताच्या चांगल्या सरकारसाठी कायदा. बघू काय बनवलं कायदा आहे. सगळ्यात पहिले तर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील जे शासन आहे ते संपुष्टात आणले. यांनी ईस्ट इंडिया कंपनीला म्हटलं, बेटा बरेच वर्ष तुम्ही राज्य केलं भारतावर, जवळपास 100 वर्ष, आता निघा बाहेर. तुमच्या विरुद्ध बंड झाला, एवढा मोठा बंड झाला, उठाव म्हणा तुम्ही याला, जवळपास वर्षभर चाललं. आणि आता तुमचं जे भारतातलं अस्तित्व जे आहे हे धोक्यात आलंय. आणि खरंच वास्तविकता ती होती.
त्या उठावानी खरंच ईस्ट इंडिया कंपनीचं जे भारतातलं शासन जे आहे याच्या पुढे खूप मोठा धोका निर्माण केला. ठीक आहे. आणि म्हणून ब्रिटिश सरकारला काळजी होती की जर तो उठाव यशस्वी झाला असता तर फक्त ईस्ट इंडिया कंपनीचं नुकसान नसतं झालं, ब्रिटिश सरकारचंही खूप मोठं नुकसान झालं. कारण शेवटी हे जे भारतातलं जे आर्थिक शोषण सुरू होतं याचा फायदा ब्रिटिश सरकारला, तिथल्या राजाला आणि तिथल्या लोकांनाही होत होता. मग एवढा मोठा आपला फायदा करणारी जी जागा आहे, जी जमीन आहे, जो देश आहे, तो आपल्या हातातून निसटून जाणार होता. म्हणून त्यांनी ठरवलं की आता रिस्क घ्यायची नाही, आता या ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात कारभार ठेवायचा नाही, आता डायरेक्टली आपण त्याच्यात उतरायचा. आणि हा काही उठावामुळे झालं असं नाही, तुम्ही लक्षात घ्या. आधीपासून यांचा प्रयत्न तोच होता. अगदी नियामक कायदा 1773 पासून यांनी त्याच पद्धतीने काम केलं होतं ब्रिटिश संसदेने. ब्रिटिश मालमत्ता, भारतातली जागा म्हणजे काय, तर ब्रिटिश मालमत्ता असेल. नंतर तुम्ही बघा मागच्या कायद्यामध्ये यांनी काय म्हटलं की जी ईस्ट इंडिया कंपनीचा जे भारतातला जो प्रदेश आहे हा काही तिच्या मालकीचा नाहीये, तर हा कोणाचा आहे, ब्रिटनचा राजा, त्याचे वारस, त्याचे वंशज यांचा आहे तो. ठीक आहे. तर फायनली या उठावाच्या निमित्ताने यांना चान्स भेटून गेला. यांनी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली आणि स्वतःची सत्ता जी आहे ती भारतात स्थापन केली. त्याच्यानंतर यांनी गव्हर्नर जनरल या पदाचं नाव बदलवलं. जो भारताचा गव्हर्नर जनरल होता त्याचं नाव बदलून व्हॉइसरॉय केलं. व्हॉइसरॉय म्हणजे काय, की हा फक्त ब्रिटनच्या राजाचा प्रतिनिधी आहे, हा स्वतः स्वायत्त नाहीये. गव्हर्नर जनरल मध्ये कुठेतरी स्वायत्त दिसून येत होती की भारताचा कारभार हा एकटा बघणार किंवा याच्या मर्जीने चालणार. आता यांनी म्हटलं की नाही बेटा, तुझ्या मर्जीने नाही चालणार, जे आम्ही इथून इंग्लंड मधून सांगू, जो इंग्लंडचा राजा सांगेल, जी इंग्लंडची सरकार सांगेल, त्या पद्धतीने तुला काम करावं लागेल. तू फक्त आमचा प्रतिनिधी आहे भारतातला, तुझी स्वायत्ता वगैरे काही नाहीये. तू काही खूप असा स्वायत्त आहे, मी माझ्या मर्जीने जसं वाटेल तसं चालेल, मला ज्याच्याशी लढाई करा वाटली भारतात त्याच्याशी करेल, ज्याच्याशी समझोता करावा वाटला त्याच्याशी समझोता करेल, असं नाही होणार. जे आम्ही तुला सांगू तेच तुला भारतात करावं लागेल. म्हणून या पदाचं यांनी नाव बदलवलं, व्हॉइसरॉय केलं. आणि असा पहिला व्हॉइसरॉय तो होता लॉर्ड कॅनिंग. शेवटचा गव्हर्नर जनरल पण भारताचा हात होता. ज्यावेळेस 1857 मध्ये उठाव झाला त्यावेळेस हाच होता गव्हर्नर जनरल. पण माहित नाही ब्रिटिश सरकारला का असं वाटलं की याला ठेवलं पाहिजे याच पदावर. त्याचं एक कारण कदाचित हे असू शकतं की लगेच त्यांना दुसरा माणूस सापडणारी नव्हता. 1857चा उठाव झाला, फार मोठा उठाव होता. बरेचसे ब्रिटिश अधिकारी, सैनिक त्याच्यात मारले गेले होते त्या उठावामध्ये. हो, तो उठाव त्यांनी शमविला, पण त्याच्यात नुकसान पण खूप झालं होतं ब्रिटिशांचं. आणि कदाचित त्यामुळे लगेच कोणी तयार नसेल इथे येऊन सत्ता आपल्या हातात घ्यायसाठी. कारण माहितच नाही ना इंग्लंडच्या लोकांना तिथे काय माहिती असणार की नेमकं भारतातली परिस्थिती काय. त्यांना फक्त एवढं माहित होतं की मोठा उठाव झाला, आपले बरेचसे मोठे अधिकारी, सैनिक त्या उठावात मारले गेले. कुठेतरी भारतीयांमध्ये आपल्याबद्दल राग आहे, आक्रोश आहे. त्याच्यामुळे होऊ शकतं यांना कोणी मिळालं नसेल, म्हणून यांनी काय केलं, यांनी यांनाच म्हटलं लॉर्ड कॅनिंगला, बेटा एक काम कर, तूच राहा इथे, फक्त ज्या पदावर तू आहे त्याचं आम्ही नाव बदलवतो, गव्हर्नर जनरल नाही, तू आता व्हॉइसरॉय म्हणून काम करशील. आणि असा हा पहिला व्हॉइसरॉय होता लॉर्ड कॅनिंग. त्याच्यानंतर दुहेरी सरकार जे आहे, जे पिट्स इंडिया कायदा 1784 ने स्थापन केलं होतं, ती पण संपुष्टात आली. साहजिक गोष्ट आहे. दुहेरी सरकार का स्थापन केलं होतं, कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीवर. काय होतं दुहेरी सरकार म्हणजे, तर तिचे जे व्यापारी काम आहे त्याच्यावर नजर कोण ठेवेल, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, त्याचं नियंत्रण ते करेल. पण तिचे जे राजकीय आणि प्रशासकीय कामं जे आहे भारतातले त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असेल, तर बोर्ड ऑफ कंट्रोलचं. आता जेव्हा ती कंपनीच नाहीये भारतात, तिचंच शासन संपलं, तर या दोन संस्थांची काही गरज होती का, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची? नाही. म्हणून त्या विसर्जित करण्यात आली. बोर्ड ऑफ कंट्रोल विशेष म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे त्या कंपनीचे शेअर होल्डर होते, ते होते तिथे. पण हे जे ब्रिटिश संसदेचे सदस्यांनी मिळून ती एक संस्था बनवली होती, बोर्ड ऑफ कंट्रोल, ती निष्कासित करण्यात आली. आणि अशा प्रकारे दुहेरी सरकार जे आहे, डबल गव्हर्नमेंटची जी पद्धत आहे ती पण संपुष्टात आली. त्याच्यानंतर भारतातील शासनासाठी जबाबदार कोण असेल, तर भारत सचिव असेल.
सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे एक नवीन पद तयार करण्यात आलं, नवीन कार्यालय तयार करण्यात आलं. सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत सचिव, हा ब्रिटिश कॅबिनेटचा एक सदस्य असेल. ब्रिटनमधलं जे सरकार आहे, जे मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान आणि इतर मंत्री, त्या इतर मंत्र्यांपैकीच हा एक कोणीतरी असेल, ज्याला पद देण्यात आलं भारत सचिव म्हणून, सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि भारताशी संबंधित जो काही कारभार आहे तो हा बघेल, हा त्याच्यासाठी जबाबदार असेल. अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली. व्हॉइसरॉय जो असेल, व्हॉइसरॉय याला उत्तरदायी असेल, सेक्रेटरी ऑफ स्टेटला. भारतातला कारभार कसा सुरू आहे, तिथलं प्रशासन कसं सुरू आहे वगैरे सगळ्या गोष्टींची जबाबची उत्तर जे आहे व्हॉइसरॉय जो आहे हा याला देईल, भारत सचिवाला. आणि भारत सचिव जो आहे तो त्याच्या मंत्रिमंडळाला आणि ब्रिटन संसदेला भारताविषयी जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो उत्तरदायी असेल. ब्रिटिश संसदेमधल्या एखाद्या सदस्याला जर भारताबद्दल काही प्रश्न विचारायचा असेल तर तो कोणाला विचारेल? याला विचारेल, भारत सचिवाला. असं हे एक नवीन पद तयार करण्यात आलं. आणि या भारत सचिवाला मदत करण्यासाठी एक 15 सदस्यीय भारत परिषद तिथे इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आलं. 15 सदस्यीय भारत परिषद. हे एक सल्लागार मंडळ होतं, त्याच्यामध्ये ब्रिटिश संसदेचे सदस्य होते आणि यांचं काम काय होतं, हा जो भारत सचिव आहे याला सल्ला द्यायचा की भारतातला कारभार कसा चालवायचा. सल्ला मंडळ होतं, यांनी सांगितलेल्या गोष्टी काही भारत सचिवावर बंधनकारक आहे असं काही नव्हतं. आणि हे जे 15 सदस्य जे भारत परिषद होतं याचा अध्यक्ष भारत सचिवच होता. तर अशा प्रकारची रचना करण्यात आली आता. म्हणजे बेसिकली यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीचं शासन संपुष्टात आणलं. ब्रिटिश सरकारचं स्थापन जे आहे ते भारतात आता स्थापन झालं. मोस्टली जे अधिकारी वगैरे जे आहे ईस्ट इंडिया कंपनीचे यांनी त्यांना त्याच पदावर ठेवलं, जसं की हा लॉर्ड कॅनिंग, हा गव्हर्नर जनरल होता, फक्त त्या पदाचं नाव बदलून व्हॉइसरॉय केलं, यालाच ठेवलं तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये यांनी एक नवीन कार्यालय, एक नवीन पद तयार केलं, भारत सचिव नावाचं, जो ब्रिटिश कॅबिनेटचा एक सदस्य असेल. आणि या भारत सचिवाला सल्ला देण्यासाठी भारतातल्या बाबींबद्दल एक 15 सदस्यीय भारत परिषद जी आहे ती स्थापन केली. आणि या भारत परिषदेचा अध्यक्ष पण जो आहे तो भारत सचिवच असायचा. ठीक आहे. अशा प्रकारची रचना निर्माण करण्यात आली.